तुझी इच्छा पूर्ण झाली अंजू, मुलगा झाला. तुम्हाला नाही झाला का आनंद? हे झाला ना. अपुत्रस्य गृहम शून्य असं म्हटलेलंच आहे विद्वानाने. आपण फक्त त्याला आणायला 10-12 वर्ष उशीर लावला, म्हणून बेटा 1 महिना लवकर आला ना. तुम्ही डॉक्टरांशी बोललात का? फक्त 48 तास त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल असं म्हणत होते. पुन्हा एकदा पैशांचा चुराडा. तुझ्या तब्येतीपेक्षा पैसा जास्त आहे का मला? हा, आता इतक्या वर्षानंतर हे, म्हणून म्हटलं उगाच जोखीम नको. आई किती गोड आहे का आपलं बाळ, कापसाच्या गोळ्यासारखं आहे अगदी मऊ. तो औषधाचा कागद द्या जरा तिला. थांब आणि पैसे घेऊन जा. अरे कशाला, सकाळीच तर दिलेस. मी दिले होते. हो, त्यातूनच आणते. नक्की आहेत? हो दादा. मालू 2 मिनिटं बस ना, मला फोन करायचा एक महत्वाचा आहे. लवकर कर ना, आपल्याला बाबूला बघायला जायचं ना. हो. समीर चाचींना करतेस ना? घोरत पडला असेल कुंभकर्णासारखं. काय ग, तू अजून इथेच? हो, मी निघतच होते. समीर चाचूला फोन करते ना. सगळ्यात आधी त्यांना नको का गुड न्यूज कळायला? आणि एक काम कर, तुझा कॉल झाला की जालन्याला फोन लाव आणि कळून टाक सगळ्यांना आनंदाची बातमी. तेवढा बॅलन्स आहे मोबाईल मध्ये. ए तू, एक ना आयडिया आहे. बोल. आपण या हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स बुकिंग करूया. कोणाचं? तुझं आणि समीर चाचूचं. तुमचं लग्न होणार आहे ना आता. दिशा, तू एक काम कर, आजची मीटिंग कॅन्सल कर, मला घरी जायचं. नाही म्हणजे खूप मेहनत करून मिनिस्टर साहेबांची अपॉइंटमेंट मिळाली होती आपल्याला. साहेबांना म्हणावं की पुढच्या आठवड्यात भेटतो मी नक्की. अगं, नमिताची तब्येत जरा अचानक बिघडली आहे, त्यामुळे मला घरी जायला लागणार आहे. ते पेपर्स मी उद्या करीन चेक. हाय. तू? हो, उशीर झाला का? सॉरी. कुठे निघालास तू? आय एम सो सॉरी. हाय दिशा, कशी आहेस? मी बरी आहे मॅम. तुमची नाही म्हणजे तुम्ही कशा आहात? मस्त. अगं नाही, 15-20 दिवसानंतरची तारीख होती, पण बाळ राजे 2-3 आठवडे आधीच अवतरले. नाही बहिणी बरी आहे. तू येऊन जा ना संध्याकाळी. काय आहे? घरी आई बहिणी नाही आहेत का? कधीपासूनची बघते पाठलाग करतोय. मूर्ख माणूस, चावट कुठला कळत नाही. काय डेंजरस का तू? बरं झालं हेल्मेट घातलं होतं. वीड घेऊन मारत होतीस मला. मग काय, पाठलाग कुणी करायला सांगितला होता? चावट कुठला? ते महत्वाचं नाहीये, कशावरून पाठलाग करत होतो ते तर बघ. हे काय? चल चल फिरा जाऊ. फिरायला जाऊया. मी आधीच उशिरा चालली ऑफिसला हाफ डे घेऊन. हे तुला सांगायचंच राहिलं, शरद दादाला मुलगा झाला आज सकाळी. वाव ग्रेट. पण प्रेग्नंट वहिनी होती ना? कपरे, बाळ खूप गोड आहे. वहिनीची तब्येत पण छान आहे आता, पण तिची कटकट सुरू झाली आहे. मला एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये का ठेवलं, आता खर्चच वाढणार हे ते. पण तू मला सांग, तू एवढा खर्च कशाला केलास? अगं आपण 2-2 नोकऱ्या करून पैसे काय रिक्षावाल्याला द्यायला कमवतो का? तेवढ्या पैशात मी बाईकच काय हत्ती सुद्धा पोचला असता. हे आज मी खूप खुश आहे. मुंबई सारख्या शहरात 2 व्हीलर का होईना पण आपली स्वतःची गाडी आहे. शुभू, आवडला नाही का स्वयंपाक? अरे काहीतरी काय, या सगळ्या माझ्या आवडीच्या तर वस्तू बनवल्यास तू. आज मी केलाय. म्हणूनच ना जरा माझी तंद्री लागली असणार. मस्त झालं होतंस, पण जरा जपू ना प्लीज. झाली बायकोगिरी सुरू झाली. गप रे, अजून लग्न व्हायचंय आपलं. त्यासाठी चांगल्या नोकऱ्या करायला पाहिजे, सेटल व्हायला पाहिजे. आज रात्री ऑनलाईन टेस्टचा रिझल्ट कळणार आहे. जागी राहा, पहिला फोन तुलाच करेन. मी जागी राहीनच, पण पहिला फोन जालन्याला करायचा आईंना. अरे वा, माझ्या आईवर एवढं प्रेम. माझी आई म्हणू नकोस, आपल्या आई येते. मी जागी राहील, फोन कर, येते. आशू, आता काय? आय लव्ह यू.